संजय कांबळे लिखित भयकथा भ्रमिष्ट. या कथेचा शेवट चुकवू नका, कारण त्यातच खरं गुपित दडलंय. पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात. ऑफिसच्या अॅन्युअल फंक्शनची पार्टी आणि सहकाऱ्यांचा आग्रह, पण तो मात्र दारूचा ग्लास फक्त हातामध्ये घेऊन उगाचच आपणही पीत आहोत असा आव आणत होता. म्हणजे त्याला या ऑफिसमध्ये जॉईन होऊन 1-2 आठवडे झाले असतील, आणि अशा मोठ्या पार्ट्यांमध्ये दारू पिणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं हे त्याला काही दिवसांपूर्वी समजलं होतं. तरी दारू पिऊन प्रतिष्ठा वाढवावी इतकी वाईट वेळ आपल्यावर आलेली नाही हा त्याचा समज यासाठी होता, कारण तो ज्या वस्तीतून आला होता तिथं दारू पिऊन लोक आपली मान मर्यादा प्रतिष्ठा वाढवण्यापेक्षा धुळीला जास्त मिळवत होते. रात्रीचे 11:30 वाजून गेले तरी पार्टी संपली नव्हती. बॉस कधीच बाहेर पडलेले, तर मुलं मुली मंद गाण्यांवर एकमेकांना बिलगून नाचत होते. तो मात्र एकटा एका ठिकाणी बसून सारं काही पाहत होता. पण त्याला आता या सगळ्याचा कंटाळा येऊ लागलेला. जवळपास सगळ्यांचा निरोप घेऊन तो तिथून बाहेर पडला. एव्हाना 12 वाजून गेले होते. ऑफिस शहरापासून बरंच दूर होतं, म्हणजे साधारणतः 20 किलोमीटरचा प्रवास. रस्ता दिवसा रहदारीने गजबजलेला असला तरी रात्री मात्र ओस पडलेला. रस्त्याच्या दुतर्फा कधी मोकळा काळोखाने व्यापलेला परिसर दिसायचा, तर कधी गर्द झाडीतून तो ओसाड रस्ता तेवढाच नजरेसमोर यायचा. यामध्येच रस्त्यापासून काही अंतरावर तुरळक लोकवस्ती दिसत होती. गाव आलं की गावठी कुत्री रस्त्याच्या कडेला अंग गोळा करून झोपलेली नजरेस पडली की थोडंसं घाबरायला व्हायचं. कधीतरी एखादं वाहन समोरून येताना दिसायचं आणि सोबतच त्या वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशाने डोळे अगदी दिपून जायचे. कानात घातलेल्या हेडफोन्सवर मंद आवाजात लावलेल्या गाण्यांच्या लयीत गुणगुणतच त्याचाही प्रवास सुरू होता. आजूबाजूला निरनिराळी झाडं दिसत होती. तसं मागील 2 आठवड्यांपासून ये-जा सुरू असल्यानं हा रस्ता त्याच्यासाठी नवीन नव्हता. मध्ये ओढ्या नाल्यांवर बांधलेले लहान मोठे पूल होते. अशाच एका नागमोडी पुलाच्या पलीकडे रस्त्याकडेला असलेल्या वडाच्या झाडासमोर त्याला रस्त्यावर लोकांची गर्दी दिसली. कदाचित अपघात झाला असावा. गर्दीच्या पुढे जात त्यानं आपली बाईक थांबवली आणि उतरून मागे चालत येऊन पाहू लागला. हेडलाईटच्या काचा फुटून रस्त्यावर विखुरलेल्या. दुचाकी रस्त्यावर स्लिप झाली असावी. लांबपर्यंत सफेद ओरखडे दिसत होते. रस्त्यावरूनच रक्ताचा एक पाट वाहत खालीपर्यंत गेलेला दिसत होता. गर्दी बरीच असल्याने त्याला नेमकं काय झालंय हे समजत नव्हतं. त्यामुळे गर्दीतील एक व्यक्तीला त्याने विचारलं, "काका, काय झालंय हो?" "आरं, डोक्यावरनं गाडीचं चाक गेलंय, जाग्यावर इशय संपलाय." "ॲम्ब्युलन्सला फोन केलाय का?" "गाडी यायला लागलीया." "कधी झाला ॲक्सिडेंट?" "काय माहीत नाही, आलो तेव्हा गर्दी जमलेली म्हणून थांबलो." "बरं, मला जरा पुढच्या गावात सोडणार का?" "हां ठीक आहे, बसा." आणि त्या दोघांचा प्रवास सुरू झाला. रात्रीच्या वेळी कोणीतरी सोबत असलं तर रस्ता लवकर संपतो असं म्हणतात. असं म्हणत त्याने मागे बसलेल्या व्यक्तीला विचारलं, "काका, तुमचं गाव कोणतं?" "तसा मी इथला नव्हा. आमचं गाव इथनं 5-50 मैल दूर, पर कामासाठी आलो होतो." "म्हणजे काम शोधताय तर?" "म्हणून तर गाव सोडून इकडे शहरात आलो." त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून त्यानं डावा हात आपल्या पाठीमागच्या खिशात घालत एक कार्ड बाहेर काढलं आणि मागे करत म्हणाला,
हे माझं कार्ड आहे, उद्या या पत्त्यावर येऊन भेटा. कार्ड हातात घेऊन ती व्यक्ती म्हणाली, साहेब, तुम्ही या रस्त्याने इतक्या उशिरा नेहमी येता का? रोज नाही हो, आज ऑफिसमध्ये पार्टी होती त्यामुळे उशीर झाला. बाकी काही नाही, पण हा रस्ता बरोबर नाही. हो, मध्ये मध्ये बरेच खड्डे आहेत. दिवसाचं ठीक आहे, पण रात्री थोडीशी कसरत करावी लागते, म्हणजे कधी गाडीचं चाक खड्ड्यात जाईल सांगता येत नाही. मी रस्त्यातल्या खड्ड्याबद्दल बोलत नाहीये साहेब. त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून त्यानं काहीसं कुतूहलाने विचारलं, मग कशाबद्दल बोलताय तुम्ही? हा रस्ता झपाटलेला आहे. या रस्त्यावर लोकांना अनेक विचित्र अनुभव आलेले आहेत. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते जरा स्पष्ट सांगाल का? या रस्त्यावर अनेक वाईट शक्ती वास करतायत. मागे बसलेल्या त्या इस्माचं बोलणं ऐकून त्या तरुणाला हसू फुटलं. त्याची टर उडवत तो मस्करीच्या स्वरात म्हणाला, काका, बाकी सगळं ठीक आहे, पण आपण आता असल्या खोलसट कल्पनांतून बाहेर यायला हवं. नाही म्हणजे देश चंद्रावर, मंगळावर आणि आपली यानं आता सूर्याकडे सुद्धा झेपावत आहेत. आणि तुम्ही अजूनही भूतखेत यातच अडकून पडलाय. हा सगळा मनाचा खेळ आहे. आपण जसा विचार करतो, आपला मेंदू त्याच गोष्टी आपल्याला दाखवतो. आणि तुम्ही ज्याला भूत, खेत, भास म्हणता, ते मानसोपचार तज्ज्ञांच्या भाषेत स्क्रिझोफेनिया, हॅल्युसिनेशन असे मानसिक आजार असतात. आणि मला आजवर असल्या गोष्टी दिसल्या नाहीत आणि दिसणारही नाहीत, कारण त्या केवळ भ्रम उत्पन्न करतात. आणि मी आजच्या पिढीतला तरुण आहे, कोणी भ्रमिष्ठ नाही, कळलं का? एवढं बोलून त्याने मागे पाहिलं आणि तो बुचकळ्यात पडला. अरे, हा कुठे गेला? आता तर होता. इथवर बोलत आलो, इतक्यात गेला पण. गाडीचा वेग कमी करून त्यानं गाडी रस्त्याकडेला घेतली. गाडी तशीच रस्त्याकडेला उभी करून 4 पावलं पाठीमागे चालून आला, पण कोणीच दिसत नव्हतं. तो आश्चर्यानं आजूबाजूला पाहत होता, पण ना जवळपास वस्ती दिसत होती, ना एखादं घर दिसत होतं. च्या आईला काय माणूस आहे, जरा जास्तच गडबडीत होता वाटतं. गाडी थांबवायची पण वाट बघितली नाही, डायरेक्ट उडी मारून गेला. त्यानं पुन्हा आपली गाडी सुरू केली आणि आपल्या मुक्कामाकडे निघाला. हवेत कमालीचा गारवा होता. क्षणभर त्याला वाटलं की पार्टीमध्ये आपणही थोडीशी ड्रिंक घेतली असती तर इतकी थंडी जाणवली नसती. फरक इतकाच आहे की घरी जाण्याऐवजी तिथे झोपावं लागलं असतं. आणि या एका विचारानं त्याच्या चेहऱ्यावर किंचित हसू उमटलं. गावं हळूहळू मागे पडत होती. थोडं अंतर कापून आल्यानंतर तो काहीसा अस्वस्थ झाला. रात्रीच्या मिट्ट काळोखाला कापणाऱ्या हेडलाईटच्या प्रकाशात समोरचा परिसर अगदी स्वच्छ दिसत असला तरी त्याला कसलीशी जाणीव होत होती, जसं कोणीतरी त्याला आपल्याकडे खेचत होतं. कदाचित कामाचा थकवा आणि आज पार्टीमध्ये घालवलेला वेळ, म्हणजे आपण जरी दारू पीत नसलो तरी एखाद्या मित्रानं खोडसाळपणे त्याच्या कोल्ड्रिंकमध्ये थोडीशी दारू मिक्स केली असावी आणि हवेच्या गारव्यामुळे त्याला आता ती नशा चढत असावी, असा काहीसा त्याचा समज होत होता. रस्ता आता अधिकच भयान वाटत होता. दूरवर जाणाऱ्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये दिसत होता तो केवळ आणि केवळ एकांत, आणि त्या एकांताने वेढलेला रस्ता. पण काही वेळातच त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली. आजूबाजूचा परिसर पाहून तो संभ्रमात पडला. आपण आत्ताच तर इथून गेलो आहोत की असं मला वाटते की मी इथून गेलो आहे. अशा गोष्टी इंग्रजी चित्रपटात खूपदा पाहिल्या आहेत, म्हणजे ज्याला देजावू म्हणतात. आपल्याला असं वाटतं की ती घटना आपल्या आयुष्यात घडून गेली आहे, पण प्रत्यक्षात ती घटना आपल्या आयुष्यात प्रथमच घडत असते. तो आपल्या विचारांमध्येच गुरफटला होता. इतक्यात त्याला पुढचा धक्का बसला. नागमोडी वळण संपलं आणि पूल ओलांडल्यावर समोर काही अंतरावरच वडाच्या झाडाखाली त्याला रस्त्याच्या अगदी मधोमध काही लोक उभे दिसले. म्हणजे ते दूर असले तरी गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात लोकांचा तो समूह अगदी स्पष्ट दिसत होता. त्यानं आपल्या भुवया आकसवून
आजूबाजूचा परिसर न्याहाळला आणि झटकन त्याच्या डोक्यात वीज चमकावी तसा तो विचार चमकून गेला. अरे, खरोखरच काही वेळापूर्वी आपण या रस्त्यावरून याच ठिकाणावरून गेलो होतो, कारण ते लोक अजूनही त्या ठिकाणीच उभे आहेत. कदाचित ॲम्ब्युलन्स अजूनही आलेली नाही, पण मी पुन्हा या रस्त्यावर कसा आलो? सारं काही त्याच्या कल्पनाशक्ती पलीकडचं होतं. रस्त्यावर लोकांची गर्दी असल्यानं वेग कमी करत त्यानं आपली गाडी बाजूला घेतली. त्या लोकांच्या गर्दीत कोणाला काय विचारावं हेच त्याला आता समजत नव्हतं, कारण काही वेळापूर्वीच तो त्याच जागेवरून गेला होता आणि तिथे एक अपघात झालाय आणि त्या अपघातात एक व्यक्ती जागेवरच दगावलाय हे देखील त्याला माहीत होतं. त्यामुळे कोणाला काहीच न विचारता तो तिथून जाऊ लागला. पण इतक्यात पाठीमागून त्याच्या कानावर एक हाक पडली, साहेब, मला जरा पुढच्या गावात सोडा. तो काही बोलण्याच्या आतच एक व्यक्ती धावत येऊन त्याच्या गाडीवर पाठीमागे बसली देखील आणि असं डायरेक्ट येऊन बसल्याचा त्याला काहीसा राग आला. अहो, तुम्ही दुसरी गाडी बघा, मला नाही नेता येणार, मला खूप दूर जायचं आहे. साहेब, रात्रीचा 1 वाजून गेलाय, इतक्या उशिरा या ठिकाणी कोण थांबणार? आणि तसंही रात्रीच्या वेळी कोणी सोबत असेल तर रस्ता लवकर संपतो असं म्हणतात. त्या इस्माच्या तोंडून बाहेर पडलेले ते वाक्य ऐकून तो चक्रावून गेला, कारण हेच वाक्य तो काही वेळापूर्वी या जागेवरून जाताना दुसऱ्या व्यक्तीला बोलला होता. हे नक्की काय घडतंय त्याला कळेनासं झालेलं. आता त्याचाही नाईलाज झालेला. गाडीवरून त्यांचा प्रवास सुरू झाला. काही वेळ दोघेही शांत होते. खरं तर तो आपल्याच विचारात गुरफटलेला. तशी मागे बसलेली व्यक्ती बोलू लागली, खरं तर कोणी सोबत असेल तर रस्ता लवकर संपतो की नाही माहीत नाही, पण कधी कधी माणूस संपतो पण रस्ता संपत नाही. म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? हा रस्ताच बेकार आहे राव. म्हणजे 4-5 मैलांचा पल्ला आहे ना इथं. कधी कोण आडवा येईल आणि दुसऱ्याला आडवा करून जाईल काही सांगता येत नाही. म्हणून म्हटलं, कधी कधी माणूस संपतो पण रस्ता संपत नाही. पाठीमागं बसलेली व्यक्ती बोलत होती, पण त्याला मात्र त्या व्यक्तीचं बोलणं ऐकण्यात कोणताही रस नव्हता. पण त्याला आपलं ऐकण्यात रस आहे की नाही हे मागे बसलेल्या व्यक्तीला कुठे माहीत होतं. तो बोलतच चालला होता. चेंदामेंदा, डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. या महिन्यातला हा दुसरा ॲक्सिडेंट. मागं बोर्ड लावलाय गाड्या शिस्तीत चालवा म्हणून, पण ऐकणार कोण? आणि तसंही आपण किती जरी गाडी शिस्तीत चालवली तरी समोरचा कसा त्याची गॅरंटी काय? आता कसा आहे म्हणजे खाऊन गच्चा आहे की नीलमध्ये आहे? कुठं भांडण करून आलाय की कोणाला हाणायला चाललाय? पोरगीला भेटायला चाललाय की पोरगी नाही भेटली म्हणून टेन्शनमध्ये चाललाय? त्यामुळे हल्ली कोणाचं काही खरं नाही. तो मात्र शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होता. आता रस नसला तरी कान उघडे असल्यानं त्याचाही नाईलाज झालेला. आता कधी याचं गाव येतंय आणि हा कधी उतरतोय असं झालं होतं. पण त्याच्याकडे लक्ष नसण्याचं आणखी एक कारण म्हणजे काही वेळापूर्वी घडलेला तो प्रसंग. मगाची तो माणूस अचानक कुठे गायब झाला आणि मी परत याच रस्त्यावर कसा आलो? उन्हाळ्याचे दिवस असले तरी रात्रीच्या या वेळेत कमालीचा गारवा होता. रस्त्याकडेला किंचित झाडं झुडपं दिसत होती. पुढे असलेल्या गावातील विजेच्या खांबावर चमकणाऱ्या लाईटचा प्रकाश दिसत होता. साहेब, तुम्ही रोज इतक्या उशिरा येता की आजच उशीर झाला? मागे बसलेल्या त्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नानं तो आपल्या विचारांमधून बाहेर आला. आज ऑफिसमध्ये जरा पार्टी होती म्हणून उशीर झाला. तरीच म्हटलं, याआधी कसा दिसला नाही तुम्ही? बरं, पुढे त्या ओढ्यावर बांधलेल्या पुलाच्या अलीकडे थांबवा. ओढ्याजवळ? गाव तर पुढे आहे ना? काही अंतरावरचा तो छोटासा पूल आला आणि त्यानं आपली गाडी थांबवली. पुलाखालून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळणारा आवाज त्या भयान शांततेत
अगदी स्पष्ट ऐकू येत होता. त्यानं मागे वळून पाहिलं तर काहीच न बोलता ती व्यक्ती रस्त्याच्या पलीकडे झपाझप पावलं टाकत पुढे जात होती. त्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं. गर्द झुडपांमधून त्याला आगीच्या किंचित ज्वाळा नजरेस पडत होत्या. त्यानं आपली गाडी सुरू केली आणि थोडी पुढे घेऊन पाहिली तर ओढ्याच्या काठाला एक स्मशानभूमी दिसत होती, ज्यामध्ये एक चिता जळत होती. मेलेल्या व्यक्तीचा नातलग असणार म्हणून इथं गाडी थांबून स्मशानभूमीत गेलाय. ती व्यक्ती स्मशानभूमीत पेटणाऱ्या चितेच्या पलीकडे उभी याच्याकडे पाहू लागली. रात्रीच्या काळोखात आगीच्या ज्वाळांचा पिवळा तांबडा प्रकाश देखील भकास आणि उदासवाणा वाटत होता. ते दृश्य मन उदास करत होतं, म्हणून त्यानं आपली दुचाकी सुरू केली. तो स्मशानभूमीत उभी ती व्यक्ती काहीतरी करत असल्याचं जाणवलं. ती व्यक्ती चितेच्या अगदी जवळ गेली, जेमतेम 2 पावलांवर. पण आश्चर्य म्हणजे त्या धगधगत्या ज्वालांचा कसलाच परिणाम त्याच्यावर दिसत नव्हता. पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून कोणाच्याही काळजाचा थरकाप उडाला असता. तो माणूस त्या धगधगत्या चितेवर चढला आणि अधाशासारखी चितेवर पेटणारी लाकडं बाजूला फेकू लागला. हे भयानक दृश्य पाहून त्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. अंगातली सारी शक्ती जणू संपली होती. धडधडत्या काळजानं तो समोरचं भीषण दृश्य पाहत होता. दुसऱ्या क्षणी त्या इसमानं पेटत्या चितेतील अर्धवट जळालेलं ते प्रेत बाहेर ओढलं. ते प्रेत एका स्त्रीचं होतं. तिच्या अंगावर जळणारं मांस खाली लटकत होतं. केसही अर्धवट जळून अगदी डोक्यावर चिटकत चाललेले. काहीशी धडपडतच ती अर्धवट जळालेली स्त्री त्या चितेत उभी राहू लागली. माणसासोबत काहीतरी बोलत होती. पण दुसऱ्या क्षणी झटकन दोघांनी आपली मान त्याच्याकडे वळवली आणि ते दोघेही रखरखत्या नजरेने पाहू लागले. तशी झटकन गाडी सुरू करून त्याने गाडीचा वेग वाढवला. 2 पेटत्या मानवी आकृत्या रस्त्यावर त्याच्या मागे धावू लागल्या आणि तो सुसाट वेगाने आपली गाडी पळवत राहिला. बराच वेळ हा पाठशिवणीचा भीषण खेळ सुरू राहिला. त्याचा वेग 100च्या आत असेल. तो कधी आरशातून तर कधी मान वळवून मागे पाहत होता. पण काही अंतर गेल्यावर मागे कोण येत नाही ही त्याची खात्री झाली. तसा त्याने सुटकेचा निश्वास टाकला. काय असेल हा प्रकार? खरंच भूतं असतात की हा मला झालेला भास होता? भास आणि इतका जिवंत? त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलेलं. कधी हा रस्ता संपेल आणि कधी माझं घर येईल आणि कधीही भयवावटळ थांबेल असं त्याला झालेलं. पण ना हा रस्ता संपत होता नाही रात्र. त्याने घड्याळात वेळ बघितली आणि धक्काच बसला. त्यानं गाडीचा वेग कमी केला आणि गाडी थांबवली. हातातलं घड्याळ पुन्हा एकदा नीट पाहिलं. पुन्हा मोबाईल खिशातून बाहेर काढला आणि स्क्रीन ऑन करून वेळ पाहिली. पहाटेचे 5 वाजून गेले होते. पण हा रस्ता संपला नव्हता. 12-12:30 पासून तो जेमतेम या अर्ध्या तासाच्या रस्त्यावरच घुटमळत होता. कोणाला विचारावं म्हटलं तरी आता आजूबाजूला लोकवस्ती अथवा एखादं गाव देखील नव्हतं. त्याने गाडी सुरू केली आणि आता वाटेत एखादं गाव लागलं की तिथे विचारू असं मनाशी ठरवलं. त्याने गाडीचा वेग वाढवला. पुन्हा त्याची दुचाकी सुसाट वेगानं धावत सुटली. तो रस्त्याच्या दुतर्फा नजर फिरवत होता, पण अजून तरी त्याला गाव दिसलं नव्हतं. पण गाडीचा वेग किंचितही कमी न करता तो तसाच जाऊ लागला. नागमोडी वळणं घेत त्याची दुचाकी ओढा ओलांडून पुढे आली. तीच वडाचं झाड आणि तीच गर्दी. मेंदू बधीर व्हायची वेळ आली. पण लांबूनच हॉर्न देत तो न थांबता तिथून निघून जाऊ लागला. कारण काही वेळापूर्वी घडलेल्या त्या भयंकर प्रकारानंतर या मध्यरात्री कोणालाही लिफ्ट द्यायची त्याची अजिबात इच्छा नव्हती.
तो गर्दी चुकवून पुढे आला आणि सुटकेचा निश्वास टाकला. बरं झालं गाडी नाही थांबवली, लय बेकार ऍक्सिडेंट झालाय. मागून कानावर पडलेले ते वाक्य ऐकून त्याचा मेंदू सुन्न झाला. त्याने झटकन गाडीचा वेग कमी केला आणि गाडी बाजूला घेतली. मागे पाहिलं तर कोणीच नव्हतं, पण त्यानं तर तो आवाज स्पष्ट ऐकला होता आणि अगदी जवळून. काय करावं त्याला सुचेनासं झालेलं. परत माघारी फिरून ऑफिसमध्ये जाऊ का? आजची रात्र काढूया. हा प्रकार खूप विचित्र आहे. त्याने मनाशी निश्चय केला आणि गाडी माघारी फिरवली आणि आता तो पुन्हा ऑफिसकडे निघाला. गाडी सुसाट वेगानं जात होती आणि त्याला आता भीती वाटू लागली. भीती, काळजाची वाढणारी धडधड, कपाळावर जमणारे घामाचे थेंब आणि काही वेळापूर्वीचा तो प्रसंग आठवला तरी अंगावरून सरसरून येणारा काटा, हे त्याची मानसिक अवस्था सांगत होते. आणि तितक्यात नागमोडी वळणे संपली आणि तो पूल आला आणि त्याचा धीर सुटला. मी तर ऑफिसकडे जात होतो, मग पुन्हा घरी कसा निघालोय? आणि कोणीतरी त्याच्या कानात पुटपुटलं, रस्ता संपतो की नाही माहित नाही, पण माणूस मात्र संपतो. तो आवाज कानावर पडताच त्याने मागे वळून पाहिलं तर त्या पेटत्या चितेतून बाहेर पडलेली ती स्त्री त्याच्या बाईकच्या मागे बसलेली. तिचं भयावह रूप पाहून त्याची दातखिळच बसली. इतक्या समोर रस्त्याच्या मधोमध ती स्त्री उभी दिसली आणि त्याच्या गाडीचा ताबा सुटला. गाडी रस्त्यावरून घसरत जाताना कर्कश आवाज त्या शांत वातावरणात घुमताना त्याच्या तोंडून बाहेर पडलेल्या आर्त किंकाळीनं आसमंत थरारून गेला आणि पुन्हा एकदा रात्रीच्या भयान काळोखानं सारं काही गिळंकृत करून टाकलं. त्या नीरव शांततेत आवाज होता तो फक्त त्याच्या विव्हळण्याचा. शरीर जखमी झालेलं. त्यानं आजूबाजूला नजर फिरवली आणि सुन्न झाला, कारण तो त्या जागेवर होता जिथं काही वेळापूर्वी अपघात झाल्याचं त्यानं पाहिलं होतं. पूल ओलांडल्यानंतरचं ते वडाचं भलं मोठं झाड, म्हणजे तो पुन्हा त्याच जागेवर आलेला. वेदना होत होत्या. त्याचं सारं शरीर सुन्न पडत चाललेलं. त्याला जागचं हलताही येत नव्हतं. डोळे बंद करून तो वेदनांनी कळवळत होता आणि त्याला काही वेळापूर्वी ऐकलेलं त्या व्यक्तीचं बोलणं आठवू लागलं. साहेब, हा रस्ता बरोबर नाही. या रस्त्यावर पिशाच्च वास करताय. कधी कधी माणूस संपतो, पण रस्ता संपत नाही. काही वेळापूर्वीचं ते संभाषण त्याला स्पष्टपणे आठवत होतं. तो उठण्याचा प्रयत्न करू लागला, पण अंगात इतका त्राण उरला नव्हता. काही वेळातच सकाळ होणार होती. तो जितकी हालचाल करत होता तितक्या वेदना होत होत्या. तो तसाच पडून राहिला, डोळे बंद करून. तोच त्याच्या कानावर एक ओळखीचा आवाज पडला. काका, काय झालंय? डोक्यावरनं गाडीचं चाक गेलंय, जाग्यावर इशय संपलाय. हे शब्द कानावर पडताच त्याने झटकन डोळे उघडले तर त्याच्या भोवती बरेच लोक जमले होते, जे त्याला पाहून हळहळत होते. आणि त्याच्या लक्षात आलं ही तर तीच लोकांची गर्दी आहे जी तो काही वेळापूर्वी पाहून गेलेला. पण पुढच्या क्षणी सारं काही लुप्त झालं. त्या परिसरात तो एकटाच होता आणि सोबत होता तो मिट्ट काळोख आणि भयान जीवघेणी शांतता. त्याला आपल्या शरीराची हालचाल करता येईना, म्हणून तो जीवाच्या आकांताने ओरडू लागला, जेणेकरून कोणीतरी आवाज ऐकून त्याच्या मदतीला येईल. पण तोच हेडलाईटच्या प्रकाशानं सारं काही स्वच्छ दिसू लागलं. पाठीमागून एक वाहन येत होतं. त्याने देवाला हात जोडले. मोठ्या आशेनं आपली मान आणि जखमी शरीर फिरवत मागे पाहताना त्या रस्त्यावरून भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकच्या हेडलाईटचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला आणि
तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.